नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वा पाठ फूटप्रिंट्स या पाठाचे कवी आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. आता एक प्रश्न समोर आला असेल, उपस्थित झाला असेल की या पाठाचं नाव फूटप्रिंट्स म्हणजे नेमकं काय. साहजिक आहे प्रश्न. या फूटप्रिंट्स म्हणजे आपल्या पायाचे ठसे, त्यालाच फूटप्रिंट्स म्हणतात. या पाठाचे कवी डॉक्टर प्रदीप आवटे, त्यांचा जन्म 1966 आहे. आज परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला विचार करायचा म्हटलं तर हा पाठ आहे. या पाठाच्या माध्यमातून हा पाठ नेमका कोणी लिहिला आहे, त्या लेखक परिचयाच्या बाबतीत त्याच्यावरती आधारितसुद्धा एका वाक्यात एखाद्या मार्कासाठी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे साधारणतः सांगायची माहिती झाली तर त्या लेखकांनी कोणत्या पद्धतीची पुस्तकं लिहिली आहेत, त्यांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत, जनरली असा कोणताही प्रश्न एखादा लेखक परिचयावरती येऊ शकतो. त्याच्यामुळं पाठाच्या निमित्तानं लेखक परिचय हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याकडे विद्यार्थ्यांनो तुम्ही कोणीही दुर्लक्ष करू नका. तर लक्षपूर्वक वाचा, बघा, ऐका, लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा वाचा, लक्षात राहील, पाठांतर करायची गरज नाही. तर बघूया आपण लेखकांचा परिचय थोडक्यात काय आहे नेमका. प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत, कथाकार आहेत, नाटककार आहेत. म्हणजे साहित्य संपदा चारही साहित्य प्रकारामध्ये त्यांनी लिखाण करण्याचं काम केलं आहे. प्रसिद्ध कवी म्हणूनही ते आहेत, गीतकार म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे, कथाकार म्हणूनसुद्धा आहेत, नाटककार म्हणूनसुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या लेखनाचा आवाका अतिशय मोठा हे आपल्याला इथंच सुरुवातीलाच दिसून येते. त्यांची माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शेरात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. जग्गू भैया जिंदाबाद, जादू की चप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरासाठींच्या कथा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. म्हणजे किशोरांसाठी त्यांनी कथा कादंबरी इतक्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. अडीच अक्षरांची गोष्ट हा त्यांचा एक ललितलेख संग्रह आहे. इत्यादी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भरपूर पुस्तकं आहेत, पण या अभ्यासाच्या निमित्तानं थोडक्यात स्वरूप आपल्यासमोर दिलेलं आहे. अभ्यासाचीच माहिती असेल तुम्हाला, आणखीन जास्तीची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही नेटवरती जाऊन डॉक्टर प्रदीप आवटे अशा पद्धतीचं नाव टाकून त्यांची अनेक साहित्य संपदा वाचू शकता, माहिती घेऊ शकता. पुढं काय बघा, माझ्या आबाळाची गोष्ट या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. म्हणजे किती दर्जेदार काव्यसंग्रह आहे हे आपल्याला दिसून येतं. गीत लेखनासाठी सुद्धा त्यांना सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे ते किती गीतकार आहेत हेही आपल्याला याच्यावरून दिसून येतं आहे. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार त्यांना इतरही आणखीन प्राप्त झाले आहेत. म्हणजे नाटक लिहिण्याची कला त्यांची किती आहे, किती दर्जेदार नाटकं त्यांनी लिहू शकतात हे आपल्याला इथं दिसून येतं आहे. कारण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला आहे. म्हणजे दर्जेदार नाटकंसुद्धा त्यांच्या हातून लिहून झालेले आहेत. आणि यासह अनेक त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्कारावरती काय पुरस्कार मिळाले आहेत, कशा पद्धतीचं त्यांना कोणती बक्षिसं दिली गेली आहेत या स्वरूपावरती, पुस्तकाच्या नावावरती, पुरस्कारावरती एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळं या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, पुन्हा पुन्हा वाचा. आता यानंतर आपल्याला या पाठाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ही थोडक्यात स्वरूप, म्हणजे त्या पाठाचं स्वरूप काय हे आपल्याला थोडक्यात वरती एक 3 ओळीमध्येच दिलेलं आहे. तर बघूया नेमकं काय आहे. ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणीमातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकांनी दिलेला आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आपल्या या धरणीमातेला जर वाचवायचं असेल, आपल्या धरणीमातेचा प्राण वाचवायचा असतील तर आपल्याला वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, म्हणजे बघा या ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आपल्या धरणीमातेला जर वाचवायचं असेल तर आपल्याला वृक्षसंवर्धनाला अतिशय महत्त्व द्यावं लागेल. वृक्षसंवर्धन वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील.
आणि त्याचबरोबर ती आणखीन काय तर वैयक्तिक वाहनांच्या ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा लागेल. जे आपण व्यक्तिगत वाहनं घेऊन आपण सगळीकडे ती फिरत असतो त्याच्याऐवजी आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागेल. तरच या ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणीमाती सुटका होईल, धरणीमाता वाचेल, अन्यथा वाईट परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागेल. मग त्याच्यासाठी इथं लेखकाने काय केलं की एक प्रकारचा संदेश दिलेला आहे प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून की आपल्याला आपल्या सर्वांना आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल. साहजिक आहे, धरणीमातेला वाचवायचं असेल तर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावाच लागेल. त्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही. आणि हाच संदेश इथं डॉक्टर प्रदीप आवटेंनी दिलेला आहे. त्याचबरोबर काय सांगितले की पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. हा पाठ पर्यावरणा संवर्धनाचं महत्त्व विशद करणारा आहे. तर त्याचबरोबर ती या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाची काय गंमत आहे ही गंमत सांगणारी विज्ञान कथा आहे. आणि ही विज्ञान कथा हा पाठ वाचल्यानंतर आपल्या अंतर्यामी म्हणजे आपल्या आत्म्याला, आपल्या अंतर्मनाला विचार करायला भाग पाडणारी ही कथा हा पाठ आहे, हे मात्र नक्की. आणि हेच डॉक्टर प्रदीप आवटे सरांना सांगायचं आहे, हेच डॉक्टर प्रदीप आवटे लेखकांना सांगायचं आहे. तर बघूया, अशा पद्धतीनं आपण या पाठाची पार्श्वभूमी थोडक्यात बघितली. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पाठाला आपण सुरुवात करू. नेमकं काय आहे हे आपल्याला पाहता येईल. बघा, पुस्तक समोर ठेवा आणि का आहे ते बघा. पहिला परिच्छेद मी वाचन करतो आणि त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देतो. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यांनी केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच परशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी परशी पुसत होत्या, पण त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या परशी उमटले होते. स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशी बिचाऱ्या वरमल्या होत्या. तर बघूया त्याचं स्पष्टीकरण काय बघा, थोडक्यात आपल्याला सांगता येईल. अभिषेकनं दार उघडलं. ज्या रोजच्या रेखामावशी त्यांच्या घरी कामाला येत होत्या त्या रेखामावशी दार उघडल्याबरोबर ती आत आल्या. आल्या आल्या त्यांनी आता त्या कामवाल्या बाई आहेत म्हणल्यानंतर काय काम करायचं, कोणत्या गोष्टीला आधीचं प्राधान्य द्यायचं, मोठं काम सगळ्यात काय आहे, जास्तीचं काम आहे ते संपवायचं, कोणीही कामाला साहजिक आहे ते विचार करणार. तशा पद्धतीनं रेखामावशी आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्याकडे आपला मोर्चा वळवला. ज्या किचन रूममध्ये जी स्वयंपाकाची भांडी होती ती सगळी भांडी धुण्याकडे त्यांनी रेखामावशीनं आपला मोर्चा वळवला. म्हणजे त्या कामाच्या दिशेने वाटचाल त्यांनी सुरुवात केली. आणि अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्याच्याकडे, आणि सुमित हा अभिषेकचा आतेभाऊ आहे, पण तो आल्यामुळंच अभिषेकला सकाळी उठायला उशीर झाला होता, कारण ही दोघं रात्री गप्पा मारत बसलेली होती. त्याचबरोबर सुमितच्या लॅपटॉपवरती काही नवीन नवीन प्रोजेक्ट म्हणजे नवीन नवीन उपक्रम तयार केलेले हा अभिषेक पाहत होता. त्याच्यावरती गप्पा मारत होता आणि त्या गप्पा मारण्यामुळं, ते प्रोजेक्ट पाहण्यामुळं हे अभिषेकला रात्री झोपायला उशीर झाला आणि त्याच्याबरोबर ती सकाळीसुद्धा उठायला उशीर झाला. आणि बरोबर ती नेमकं हे चाललेलं असतानाच हॉलमधून नेमका आवाज आला आहे. बघा, काय हो हे, तुम्हीच परशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक परत नंतर उठला. काय, हॉलमध्ये काहीतरी आवाज येतो आहे आणि त्यातल्या त्यात स्नेहलचा आवाज आहे, ओळखीचा आवाज आहे. त्यानं ओळखला आणि तो बाहेर आला. तर बघतो नेमकं काय, तर रेखामावशी त्याच्यासमोर चित्र दिसत होतं की रेखामावशी परशी पुसत होत्या. पण महत्त्वाचं आहे की रेखामावशी परशी पुसत होत्या हे जरी खरं असलं तरी रेखामावशीची
जे पाय मात्र काळे मळकटलेले होते त्या पायाचे ठसे जसेच्या तसे पाठीमागं जसजशी परशी पुसत पुढं जातील तसतसं पाठीमागं पायाचे ठसे उमटत होते. आणि हे पाहून स्नेहलला कसं तरी वाटलं, त्रासली, तिला राग आला, ते तिला पटना. कारण ती मुळात ती स्वच्छतेची भोगती, म्हणजे तिला स्वच्छता फार आवडीचा विषय तिचा. स्वच्छतेशिवाय तिला जमत नाही आणि त्यामुळं तिनं ही गोष्टी पाहिल्यामुळे तिला ती गोष्ट आवडली नाही आणि त्याच्यावरती तिनं ती रेखा मावशीला म्हणाली, काय होत तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. आणि हे सगळं अभिषेकनं आल्यानंतर पाहिलं, बघितलं आणि रेखा मावशी बिचाऱ्या वरमल्या. रेखा मावशी चेहरा थोडासा पडला. रेखा मावशीला थोडंसं वाईट वाटलं की की स्नेहलने अशा पद्धतीचं त्यांना बोलल्यामुळं ते थोड्याशा नाराज झालेल्या दिसून येतात. चेहरा त्यांचा थोडासा पडलेला दिसतोय. त्याच्यावरती पुढं काय रेखा मावशी माघारी उत्तर देत आहेत, रेखा मावशी काय म्हणतायत बघा. अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून काम करते बाई. शेण मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समजा उखणला आहे. उखणला आहे म्हणजे उकडून टाकलेला आहे, खांदलेला आहे. समधी धूळ लागती पायासनी आणि 10-10 मिनटाला हातपाय धुवायला वेळ बी नाही आणि पाणी तर कुठं आहे बक्कळ. आणि स्नेहाताईनं तसं म्हटल्यानंतर थोडंसं रेखा मावशीला वाईट वाटलं. रेखा मावशी रिप्लाय देत आहेत, माघारी उत्तर देत आहेत, सांगत आहेत, स्पष्टीकरण देत आहेत. अहो स्नेहाताई, मी कुठे एसीत बसून काम करणारी बाई आहे बिचारी. गरीब शेणामातीत काट्याकुट्यात काम करणारी बी बाई आमचं. आणि तसं आम्ही खेडेगावातलं. आज त्यात काय झालं तर आमच्या वस्तीचा रस्ता सगळा उकणला आहे, खांदून टाकला आहे. कदाचित त्या रस्त्याचं काम सुरू असेल, त्याच्यामुळं तिथली जी समधी धूळ आहे ती सगळी आमच्या पायासनी लागती. आणि महत्त्वाचा प्रश्न त्याच्याही पुढं आणखीन जाऊन 10-10 मिनटाला पाय धुवायला वेळ तरी कुणाकडते आहे. कारण कामच तेवढी इतकी डोक्यावरती आहेत, कामच इतकी पडलेली आहेत की हे पाय धुण्यासाठी वेळच नाही आमच्यासनी. गरीब बिचार माणसं, आम्हाला काम केल्याशिवाय पोट भरत नाही. त्याच्यामुळं आम्ही काम करत राहतो. त्याच्यामुळे ती पायाकडती लक्ष द्यायला, पाय धुवायला, स्वच्छ करायला आमच्याकडती वेळ नाही. अशा पद्धतीचं अतिशय खणखणीत आवाजात रेखा मावशीने आपला ज्या स्नेहलनं जे पद्धतीनं मत व्यक्त केलं होतं, जो आक्षेप घेतला होता, त्या आक्षेपाला तिनं माघारी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर रेखा मावशी काय म्हणतात बघा. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहलला कसं तरी वाटलं आणि स्वतःच परत स्नेहलला वाईट वाटलं. अरे खरंच सॉरी मावशी, आपण त्यांच्या पायाबद्दल असं बोलायला नको होतं, कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमित ही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. आज तिनं थोडंसं स्नेहलला तसं रेखा मावशीचं मत रेखा मावशीने व्यक्त केल्यानंतर स्नेहलला वाईट वाटलं. थोडंसं आपण बोलायला नको होतं असं तिला वाटलं. तिला आठवलं, त्यांची सगळी फाटलेली टाच आठवली, अगदी पातळ झालेली चप्पल त्यांना आठवली. की अरे हे तर गरीब काम करणारी बिचारी आणि आपण तिला इतकं अशा पद्धतीचं बोलायला नको होतं. आणि त्यात रेखा मावशीनं जी माघारी उत्तर दिलं, जे स्पष्टीकरण दिलं, तो रेखा मावशीचा आधी तर आवाज अतिशय कडक, खणखणीत, दणदणीत असा आवाज होता. आणि त्या आवाजानं बिचारा सुमितसुद्धा रात्री 2 वाजेपर्यंत जागलेला होता आणि तोसुद्धा जागा झाला आणि तो हॉलमध्ये आला. तर आल्या आल्या त्याचा प्रकार हा सगळा लक्षात आला आणि नेमकं तेवढ्यात फावडे काका मात्र तिथं हॉलमध्ये आले. फावडे काका आणि अभिषेक स्नेहलचे बाबा कुठेतरी बाहेर कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. परशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःचीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायांकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबा ही तयार होऊन हॉलमध्ये आले आणि रेखा मावशी स्वतःच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले आणि तसं स्नेहलने स्वतःविषयीची नाराजगी व्यक्त केल्यानंतर त्यांचा सगळा गोंधळ चाललेला होता. तिथं सुमित जागा झाला, आला, पाहिलं त्यानं की नेमकं काय चाललं आहे. त्याच्या लक्षात गोष्ट आली.
नेमकं तेवढ्याच वेळेत पावडे काका आले होते. पावडे काका आणि स्नेहल आणि अभिषेकचे बाबा हे दोघं मिळून कुठेतरी बाहेर कार्यक्रमाला जाणार होते. हां, पावडे काका आल्यानंतर हॉलमध्ये बघितल्यानंतर रेखा मावशींनी पावडे काकांच्या तळव्याकडे पायाकडे पाहिलं तर तळवे अतिशय स्वच्छ सुंदर गोरे पान, कुठेही पायाला चिन्ह नाहीत, लोण्यागत अतिशय मऊ दिसत आहेत. आणि त्या स्वतःशीच पुटपुटल्या, अरे काय आहे आपले पाय काय आणि पावडे काकांचे पाय काय. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. अगोदर पावडे काकांच्या पायांचं निरीक्षण केलं आणि नंतर स्वतःच्या पायाचं निरीक्षण केलं तर दोन्हीमध्ये काय फरक आहे दिसून आला. स्वतःचे पाय धुळीने मळकटलेले, चिरण्या पडलेल्या, फाटलेले पाय, मळलेले. आणि नेमकं ही स्वतःची स्वतः पुटपुटत असताना, विचार करत असताना नेमके स्नेहल अभिषेकचे बाबासुद्धा तयार होऊन घरातून कपडे आवरून बाहेर आले. कारण बाहेर पावडे काका आलेले होते आणि हे दोघं मिळून कुठंतरी बाहेर कार्यक्रमाला जाणार होते. त्याच्यानंतर बघा काय की मामा मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो. सुमितनं सांगितलं. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे. तुम्हा टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचाही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे हे विसरलात की काय तुम्ही लोक. बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. आणि सुमित मामाला म्हणतोय, मामा मी एक ॲप तयार केला आहे. त्यांचा सगळा गोंधळ वगैरे बघून ऐकल्यानंतर तिथं सुमित आला आणि सुमित बघवरती मामा होते, अभिषेक होता, स्नेहल होते, पावडे काका होते. आणि त्यांच्यासमोर सुमित म्हणाला की मामा मी एक ॲप तयार केला आहे. त्या ॲपच्या साहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो. सुमितनं सांगितलं. पण सुमित सांगतोय की मी एक मामा ॲप तयार केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत किती अस्वच्छ आहेत हे आपल्याला दिसून येईल. मग त्याच्यावरती मामा काय उत्तर देत आहेत, मामा काय सांगतायत बघा. अरे सुमित पाय स्वच्छ आहेत की नाही ते साहजिक आहे, कुणीही म्हणणार आहे. त्या ठिकाणी आपण जरी असतो तरी आपण इथेच म्हणत असतो. पाय स्वच्छ आहेत की नाहीत हे सांगायला ॲपची गरज आहे का. कोणीही कोणाच्या पायाकडे ते बघणार आहे. स्वच्छ दिसले तर स्वच्छ आहे म्हणणार आहे, अस्वच्छ दिसतील तर अस्वच्छ आहे म्हणणार आहे. त्याच पद्धतीनं मामाने सुद्धा सुमितला रिप्लाय दिला. त्याला सांगितले की अरे काय ॲपची गरज आहे का. तुम्हा टेक्निसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप काढण्याशिवाय दुसरं काही सुचतं की नाही रे. तुम्हाला दुसरा कामधंदा नाही का. सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे हे विसरलात की काय तुम्ही लोक. अरे प्रत्येक गोष्टीला तुम्ही ॲप तर ॲप 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 करत बसता. सगळ्यात मोठं डोक्याच्या कवटीमध्येच आहे हे तुम्ही लोक विसरलं का. अशा पद्धतीचं बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. आणि एकंदरीत बाबांचा टेक्नॉलॉजीबद्दलचा नकारात्मक सूर दिसतोय तो त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. त्याच्या पुढं काय म्हणतोय सुमित बघा. मामा अरे गंमत तरी बघ ना माझ्या ॲपची. तू असं का करतोस. बघ तरी काय नेमकं माझ्या त्याच ॲपचं नाव काय आहे तर फुटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. आणि आज आपण या ठिकाणी सुद्धा जो पाठ पाहतोय त्या पाठाचं नावसुद्धा फुटप्रिंट्स आहे. आणि सुमितनं तयार केलेल्या ॲपचं नावसुद्धा काय फुटप्रिंट्सच आहे. म्हणजे एकंदरीत विश्लेषण काय, पाठाचं नाव का दिलं, या सगळ्या गोष्टीचं कशा पद्धतीनं उलगडा होतोय हे आपल्याला इथं दिसून येतं आहे. म्हणजे नेमकं फुटप्रिंट्स काय ॲप आहे, या ॲपच्या माध्यमातून काय सांगता येतं आहे, काय सुमित सांगतोय हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा सुमित काय म्हणतोय की मग त्यानं स्मार्टफोन काढला बाहेर. सुरुवात करूया रेखा मावशीपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दिदीने नोंदवला होता आक्षेप. स्नेहलचा चेहराच पडला. तिला स्वतःचा राग आला. सुमितनं आपला अँड्रॉईड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि त्यानं ते ॲप चालू केलं, मोबाईल चालू केला, मोबाईलवरती काहीतरी बटणं दाबायला सुरुवात केली. आणि त्यानं म्हणाला की आता आपण या ॲपची सुरुवात रेखा मावशींपासून करूया. कारण आता थोड्याच वेळापूर्वी जो हॉलमध्ये गोंधळ चालू होता की जे रेखा मावशीला स्नेहल दिदीने खडसावलं होतं, जो आक्षेप घेतला होता त्या आक्षेपामुळं जे सगळं गोंधळ चालला होता
त्याच्यामुळंच आता आपण सुरुवातच आपण रेखामावशीच्या पायांपासून करू. आणि हे ऐकल्यानंतर सुमितचं स्नेहलचा मात्र चेहरा पडला. तिला स्वतःचा राग आला. अरे आपण असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि सुमितनं परत आपला अँड्रॉइड मोबाईल उघडला, ॲप उघडलं आणि रेखामावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग ते ॲप उघडल्यानंतर काही प्रश्नावली होती. त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून एक 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 प्रश्न तो रेखामावशींना विचारायला लागला. बघा कोणते प्रश्न होते, त्याच्यावरती रेखामावशींनी उत्तर काय दिलं, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला करता येईल. बघा, मावशी तुम्ही राहता कुठं? प्रश्न विचारला सुमितनं. मावशी तुम्ही कुठं राहता? त्या टेकडी पल्याड मावशी म्हणाल्या. इथून किती किलोमीटर आहे? 3. म्हणजे पहिला प्रश्न विचारला की तुम्ही राहता कुठं, त्याच्यावरती रेखामावशीने उत्तर दिले त्या टेकडी पलीकडे आहे मावशी म्हणाल्या. परत नंतर दुसरा प्रश्न विचारला सुमितनं, तुम्ही किती किलोमीटर ते इथून किती किलोमीटर आहे? त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलं 3 किलोमीटर आहे. परत पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही कशा आलात इथंपर्यंत? त्याच्यावरती रेखामावशीने उत्तर दिलं, गेल्या महिन्यापासून चालतच येत होते, पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली मला, तेव्हा आता सायकलनं येते. असे अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आत्तापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? म्हणजे एकावरती एक प्रश्न सुमित रेखामावशींना विचारत होता. इथंपर्यंत कशा आलात? तर रेखामावशी उत्तर देतात की गेल्या महिन्यापासून म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत तर मी चालत येत होते, पण आता माझ्या मुलानं माझ्या लेकानं मला एक सायकल घेऊन दिली, त्या सायकलवरून मी प्रवास करते. आणि आणखीन बरीच माहिती त्यानं विचारून त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये तो भरत होता. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर तुम्ही फिरता? परत प्रश्न विचारला. किती फिरस्ती तुम्ही कशी करता? आणखीन प्रश्न विचारलेला आहे. त्याच्याबरोबर त्याच्यापुढं आणखीन एक प्रश्न विचारला आहे, आत्तापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? म्हणजे एकावरती एक प्रश्नांच्या अगदी सरबत्ती करण्याचं काम रेखामावशींवरती त्यानं केलेलं आहे. आता या माध्यमातून मीही तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. हा पुढचा जो प्रश्न दिसून येतोय की आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? मी तरी झाडं भरपूर लावलेली आहेत. माझ्या घरीही झाडे आहेत, माझ्या शेतामध्ये सुद्धा झाडं आहेत. तुम्ही झाडं लावलेत की नाहीत बघा. आणि ज्यांनी झाडं लावली असतील तर चांगली गोष्ट आहे, ज्यांनी झाडं लावली नसतील तर झाडे लावा. आपल्याला पाठाच्या माध्यमातून काही ना काही शिकलं पाहिजे, काही ना काही अंगीकारलं पाहिजे. त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे ती झाडं लावणं. ठीक आहे, एकावरती एक प्रश्न विचारत होता सुमित. तो प्रश्न विचारत होता आणि त्या मोबाईलमध्ये त्या ॲपमध्ये काहीतरी तो करत होता, माहिती भरत होता. त्याच्यावरती रेखामावशी फिरायच्या पायीच कधीतरी सायकलनं त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबुणीचं होतं, पण एवढी सगळी माहिती सुमित काय घेतोय तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखामावशीच्या फुटप्रिंट्स. असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, एकदम चंदेरी वखरात मढलेली. चंदेरी वखरात म्हणजे चांदीच्या पत्र्याने सजवलेली, चंदेरी आवरण असलेलं अशा पद्धतीचं ही. म्हणजे कसं आपण चांदीचा कवर जसा एखादा लेप देतो कशाला तरी, त्या पद्धतीनं वखरात म्हणजे एकदम पातळ पत्र्याचा आकार, पातळ पत्रा जो आहे त्या पद्धतीनं, अतिशय पातळ पत्राच. आणि तसं ही एकदम चंदेरी वखरात मढलेली. आणि त्याच्या खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फुटप्रिंट्स दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. बघा आता याचं विश्लेषण काय. रेखामावशी फिरायच्या पायीच आणि त्या रेखामावशी पायीच फिरायच्या. जरी सायकल लेकाने लिहून दिल्या तरी कधीतरी सायकलनं चालायच्या, सायकलनं प्रवास करायच्या. आणि त्यांच्या इवलीशच्या झोपडपट्टीपुढं त्यांनी 2 झाडं लावली होती. रेखामावशी चालणं फिरणं या सगळ्या गोष्टी चालू होत्या. सायकलनं प्रवासही करत होत्या, पायानेही चालत होत्या.
गरीब परिस्थिती होती. त्यांनी त्यांच्या छोट्याशा झोपडीपुढं 2 झाडं लावली होती. त्यातलं एक होतं लिंबोणीचं म्हणजे कडुनिंबाचं झाड. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला कळेना. सुमित असं इतके प्रश्न विचारून असं पुढच्याला भेंडाळून सोडायला लागला. आणि उभा राहिलेले अभिषेक असेल, स्नेहल असेल, पावडे काका असतील, मामा असतील, सगळे म्हणायला लागले काय येडं पोरगं दिसते, काही करते, काही विचारते. आता शेवटी ग्रामीण भागातली ही सगळी मंडळी पावडे काका आणि मामा तर निश्चित स्वरूपानं अशा पद्धतीने विचार करत असतील. हा मात्र एकावरती एक प्रश्न विचारतोय आणि रेखामावशी तर पुऱ्या गडबडून गेला. कारण प्रश्न विचारणारा सुमित भलेही बाकीची सगळी मंडळी ऐकण्याचं काम फक्त करत असतील, पण उत्तरं द्यायचं काम हे करत रेखामावशीला आहे. त्याच्यामुळं रेखामावशी फार गडबडून गेल्या. कारण एक प्रश्न संपला की दुसरा विचारतोय, दुसरा संपला की तिसरा विचारतोय आणि त्याच्यात टेन्शन की पुढचा आणखीन कसला प्रश्न विचारतोय. आता तुम्हालाही विद्यार्थी मित्रांनो असंच टेन्शन असतं. आपले शिक्षक, आपले सर एखादा प्रश्न जर वर्गात विचारला तर कोणाला विचारतात, मला विचारतात का त्याला विचारतात, त्याला विचारतात का मला विचारतात. टेन्शन येतं. काही वेळेस मान खाली घालण्याचं काम करतो, काही वेळेस पुस्तक उघडण्याचं काम करतो, काहीतरी इकडे बघतो तिकडे बघतो, जेणेकरून शिक्षकांची नजर आपल्यावरती येणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडचं काम सुरू असतं. जसं आपल्याला वर्गामध्ये टेन्शन येतं, आपल्याला थोडंसं तो प्रश्न टाळण्याचा आपण जसा प्रयत्न करतो, शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर आपण गडबडून गोंधळून जातो, त्याच पद्धतीनं इतर एका मावशीसुद्धा थोड्याशा गडबडून गेल्या होत्या. कारण एकावरती एक प्रश्न इथं विचारण्याचं काम हा सुमित करत होता. आणि हे सगळं पाहून सगळीच गोंधळून गेली होती. काय करलं आहे, काय चाललं आहे हे फक्त सुमितलाच माहीत होतं, बाकीचं कुणालाच माहीत नाही. फक्त मात्र तो प्रश्न विचारत होता आणि रेखामावशी उत्तर देत होता, एवढं मात्र तिथं दिसून येत होतं. असं म्हणत त्यानं आपल्या मोबाईलचं कसलं तरी बटन दाबलं आणि स्क्रीनवरती पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. आणि पायपुसणी माहिती आहे, आपल्या दारातमध्ये आपण ठेवतो पायपुसणी असेल तेवढ्या आकाराचा एक चौकोन आला आणि त्या निळ्या आकाराचा होता चौकोन. एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. म्हणजे आकाश जसं निरभ्र दिसतं त्या पद्धतीनं तो तुकडा होता. आणि सगळेजण काय आलं हे पाहण्याला ते आवासून पाहत होते. कारण सगळ्याला माहीत होतं की हे नवीन ॲप आहे, सुमित एवढं सांगतोय, नेमकं काय आहे ही बघण्याची उत्सुकता सगळ्यालाच लागली होती. मग सगळेजण आवासून बघत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं दिसून होती. म्हणजे चौकोनी आकार होता त्या निळ्या चौकोनाचा. आणि तो सगळा पायपुसणीच्या आकाराचा तो निळा चौकोन होता आणि त्याच्यामध्ये 2 पावलं दिसली आणि एकदम चंदेरी वखरात मडलेली. म्हणजे ती पावलं कशी होती की जणू काय चंदनातनं चांदीचा लेप त्याच्यावरती दिलेला असावा अशा पद्धतीचं ती 2 पावलं होती. आणि त्याच्यामध्ये खाली इंग्रजीमध्ये शब्द उमटलेलं होतं, सिल्वर फुटप्रिंट्स दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. बघा म्हणजे किती सुंदर पावलं, अतिशय सोन्यासारखी पावलं आहेत आणि स्वच्छ आणि सुंदर पावलं आहेत. अशा पद्धतीचं तिथं इंग्रजीमध्ये ती शब्द उमटले. आणि पुढं बघा आणखीन काय होतं, वाचून घेऊया आधी आणि नंतर त्याचं विश्लेषण बघू. वा, पाहिलं रेखामावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला. हे भलतंच रेखामावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळवीकडे पाहिल्याने म्हणाला, काका आपण तुमच्या पायांचं पाहूया का? त्यात पायांचं काय? हे बघ माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूद आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला काय सांगताय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. नेमकं तुझं काय ॲप आहे तर बघू. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरू केला. काका आता तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीहून. कसे? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच? सुमितची शंका. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारनं तुम्ही एकटेच ये जा करता? बघा, वाह, पाहिलं रेखामावशींचे पाय चंद्रे आहेत. त्याच्यावरती सुमित काय म्हणतोय
हे सगळं तिथं स्क्रीनवरती एक पायपुसणीच्या आकाराचा निळा चौकोन आला, त्याच्यामध्ये 2 पावलं होती आणि ती अतिशय सोन्यासारखी सुंदर जसे काय चांदी आहे तशा पद्धतीची ती पावलं स्वच्छ सुंदर दिसली होती. एकदम झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखा, जसा झरा खळखळून वाहत असतो काचेसारखं स्वच्छ सुंदर पाणी त्याचं असतं, त्या पद्धतीनं ती रेखा मावशींची पायांचे ठसे आहेत. पण सुरुवातीला तर ती पायांचे ठसे कसे होते, घाण होते, मळकटलेले होते. जसजसं रेखा मावशी परसी पुसत जातील तसतसे पावलं पाठीमागं उमटत होती. पण ती पावलं स्वच्छ आहेत की अस्वच्छ आहेत हे पाहण्यासाठीच ते ॲप तयार केलं होतं सुमितनं. आणि त्याच्यातून पहिल्यांदाच माहिती रेखा मावशींची भरली आणि रेखा मावशींना असंख्य प्रश्न विचारल्यानंतर ज्यावेळेस ती माहिती ॲपमध्ये भरली आणि सबमिट करून परत बटन दाबलं आणि त्याच्यावरती ती पावले स्वच्छ आहेत की अस्वच्छ आहेत याविषयीची माहिती तिथं आली, तर रेखा मावशींची पावलं अतिशय स्वच्छ आहेत. एकदम स्वच्छ झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे इतकी स्वच्छ पावलं आहेत हे तिथं दिसून आलं. ती ॲपनं तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. सुमित ओरडला, हे भलतंच रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणा. वाव, म्हणजे काय? सुमित ओरडून सांगला, किती स्वच्छ पाण्यासारखे पाय आहेत. हा, हे ओरडल्यानंतर त्याच्यानंतर पावडे काका म्हणा, हे भलतंच काहीतरी. रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले, अरे हे काहीतरीच भलतं सांगायला लागलास. कारण प्रत्यक्षात रेखा मावशीचं पाय हे अस्वच्छ होतं, मळकटले होते, चिरण्या पडलेल्या होत्या, मऊ नव्हते, स्वच्छ दिसत नव्हते. त्याच्यामुळेच पावडे काका म्हणले, हे काहीतरी तुझं भलतंच सुमित दिसतंय, हे काहीतरी सांगायला तू. सुमितनं हलकेच आणि नंतर मग हलकेच सुमितनं पावडे काकांच्या पायांकडती बघितलं आणि बघितल्यानंतर तो म्हणाला, काका आता असं करूया, आपण तुमच्या पायाचं पाहूया का. त्यात पायचं काय? मग पावडे काकांचा रुबाब काय थोडा का. पावडे काका म्हणतात, अरे त्यात पायचं काय, हे बघ माझे पाय किती स्वच्छ, मऊ, छान, सुंदर दिसत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत, कारण तिथं सगळं अभिषेक आहे, सुमित आहे, स्नेहल आहे, रेखा मावशी आहेत, या सगळ्यांना म्हणतोय बघा. पण तरी पण म्हणतायत की पण चला काय सांगतंय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी ती पुस्ती जोडली. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. जसं सुरुवातीला रेखा मावशींच्या बाबतीत जसे प्रश्न विचारले तसेच प्रश्न इथंही पावडे काकांना विचारायला चालू केलं. त्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली, काका तुम्ही कुठून आलात. त्याच्यावरती पावडे काका उत्तर देतात, विश्रांतवाडीहून आलो आहे. तर पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही कसे आलेला आहात. त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी कारने आलेलो आहे, म्हणजे 4 व्हीलरने आलेले आहे. मग तुम्ही किती किलोमीटर कारने आलेला आहेत. तर तुम्ही एकटेच आहात का. सुमितची शंका होती, किती किलोमीटर, तुम्ही एकटेच आहात का. मग हो, अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं किती फिरणं होतं. मग अर्थात कारने फिरतात का. मग कारने फिरल्यानंतर किती किलोमीटर तुमचं होतं. तर 20 किलोमीटर म्हणले. तुम्ही एकटेच का. तर तो शंका आली थोडी सुमितला. तर म्हणतो, काका म्हणतात, हो मी एकटाच आहे आणि 20 किलोमीटर कारने इथं आलेलो आहे, म्हणजे त्यांच्या घरी आलेले आहेत काका. 20 किलोमीटरचं अंतर ते कापून. त्याच्यानंतर, अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं, म्हणजे साधारणतः आठवड्यातून तुमचं किती फिरणं होतं. अरे माझं ऑफिसच, म्हणजे पावडे काका म्हणतात की अरे माझं ऑफिसच माझ्या घरापासून, म्हणजे पावडे काकांच्या घरापासून ऑफिस त्यांचं 16 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे रोजचं 16 दुनी 32, म्हणजे साधारणतः त्यांनी इकडं बाकीचं वगैरे धरून 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतं, अशा पद्धतीनं पावडे काका सांगतात त्याला. आणि हे सगळं कारणच. आणि त्यानं म्हणतात की अरे तुम्ही हे सगळा प्रवास कारणच करता, चालत फिरत नाही, सायकल नाही, काही नाही, सगळं कारणच. हो, आणि तुम्ही एकटेच ये जा करता का. तुम्ही एक गाडीमध्ये एकटेच आहात की आणखीन तुमच्याबरोबर ती कुणी प्रवासाला गाडीत असतं, असा प्रश्न विचारतो. पुढं काय म्हणतो बघा तो. हो, नाहीतर काय, बसला लटकं जाऊ म्हणतोस, काका चिडून म्हणाले. आणि त्याच्यावर त्याला म्हणतात की अरे हो, कारनेच ये जा करतो, एकटाच करतो प्रवास, नाहीतर काय, लटकत जाऊ का. बसमध्ये माहीत आहे तुम्हाला कशा पद्धतीने असतं. 35-40 बसायची सीटाची क्षमता जरी असली तरी माणसं उभा राहून त्याच्यात 70-80, काही वेळेस 100सुद्धा बसली जातात. लोक त्याच्यामध्ये चढली जातात, उभा राहतात, खचाखच गर्दी असते. त्याच्यामुळं त्याच गोष्टीचा संदर्भ देऊन
काका म्हणतात की लटकत जाऊ का? काका चिडून म्हटले.